बरे बाबा, बाईक मागे घ्यायची, सॉरी हा, बाईक मागे घ्यायची आली ना की हालत खराब होते. नशीब. चला, काय झालं? अच्छा, मीटर चालू बंद होते. मी हा पूर्ण एरिया मोकळा आहे. इकडे मेन एंट्री आहे. इथून आम्ही आतमध्ये आलो. इथून आतमध्ये आल्यानंतर इथे सगळं हे मोकळं आहे. पण इथे ड्रिंक अलाउड नाही आहे. फक्त तुम्ही हवं ते मटण मच्छी सगळं भेटतं. आणि इथे हे सगळे काय बघा, इथे छोटे छोटे हे बघा, असे 1 2 3 असे हे रूम. बागांचे कसे थर लागलेत बघा, 1 2 3 4 5. मस्त वाटतात बघा, असे 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 लाईनमध्ये मस्त वाटतात बघा. आणि असं वाटतं की मी तिथे चाललोय त्या थरामध्ये. व्ह्यू बघ, मस्त वाटतं ना असं. ढग 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 बघ ढग. भाऊंचं खूप खूप थँक्यू. मिलिंद भाऊ भेटल्यामुळे आमच्या आता कामं कसं सोपं होऊन जाईल. कास पठाराला जायचं, कसं जायचं, तिकडे जाऊन कसे पास काढायचे, हे सगळं काम आता आमचं सोपं होईल आणि जलद होईल. नाहीतर आम्ही खूप गोंधळलो असतो. त्यामुळे असं ठिकाणी गेल्यानंतर अशी ओळख असली तर उपयोगाला पडते. त्यामुळे खूप खूप थँक्यू कैलास भाऊ. आता आम्हाला जलसागर म्हणून हा एरिया आहे, तिकडे आम्हाला घेऊन आलेत. आणि हे जलसागर हॉटेल पण सुप्रभात मंडळी. 5:28 झाली आहेत आणि आपली इथे बाईक रेडी आहे आणि इथे बॅग लोड केलेली आहे. टेल बॅग. जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि तेच माझ्यासोबत झालं. ॲक्च्युली मी जाणार होतो उज्जैनला पाडव्या दिवशी, पण काही कारणास्तव ते कॅन्सल झालं. आणि मला वाटतं ते जे होतं ते चांगल्यासाठी होतं, कारण आपण ज्या तीर्थक्षेत्राला जातो ते असं जोर जबरदस्तीने कधीच होत नाही प्लॅन. काहीतरी अडथळा असेल किंवा तिकडून मला बुलावा नसेल. जसं अक्कलकोटची माझी राईड झालेली अचानक भयानक, तशी ॲक्च्युली उज्जैनची होता होता रद्द झाली आणि ती कॅन्सल झाली. पण मग आता काय करू, कुठे जाऊ, हा विचार खूप डोक्यात होता. मग आता यूट्यूबवर म्हटल्यानंतर ट्रेंडिंग जिकडे आहे ट्रेंड तिकडे धावतात. पण मला तशी सवय नव्हती की जिकडे ट्रेंड आहे, जिकडे जास्त लोक धावतात तिकडे आपण जायचं. पण माझे मित्र जे आहेत साताऱ्याचे, ते लोक बोलले, दादा सगळीकडे जाता पण ती जी जागा आहे त्या जागेचं काहीतरी महत्त्व आहे. म्हणूनच तर ती जी फुलं आहेत ती त्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतात. मग त्याचा काहीतरी इतिहास असेल, तुम्ही एकदा जाऊन या. तर म्हणून मी चाललो आहे तिकडे साताऱ्याला कास पठारला. आणि कास पठार मी ऐकून होतो, खूप व्हिडिओज बघितले, 2-3 वर्ष मी खूप व्हिडिओ बघितले, पण मी कधी गेलो नाही. पण ह्यावेळी म्हटलं सुट्टी पण आहे मला, तर म्हटलं आपण कास पठार एक्सप्लोअर करू. तिकडचं साताऱ्यामध्ये काही स्पॉट असतील ते एक्सप्लोअर करू आणि तिथून नंतर रिटर्न येताना बघू जे जे होईल ते. पण 2 दिवसाचा हा प्लॅन आहे. नाईटला मी कुठेतरी थांबणार आहे आज. ते कुठे थांबणार काय मला काहीच माहीत नाही. पण आता सध्या मी निघतो आहे आणि निघायची जी उत्सुकता आहे ती वेगळीच आहे. कारण मला वाटतं 1 महिन्यानंतर आपली राईड होते माझी. कारण बाईक आपली उभी होती, त्यामुळे बाईकला पण जरा मस्तपैकी फिरून घेऊन येतो आणि तुमच्यासोबत गप्पा टप्पा मारत ही राईड एन्जॉय करूया. चला बाईकचं स्टार्ट केली आहे. काल मस्तपैकी दसऱ्या दिवशी मस्तपैकी पूजा केलेली आहे. फक्त आता मी हाराचं विसर्जन करीन कुठेतरी जाताना. जर पाणी भेटलं, नदी भेटलं तर, कारण उगाच बिचारा तो कुठेतरी रस्त्यात पडेल तर खराब होईल फुलं. कारण ती आपली फुलं ॲक्च्युली लक्ष्मीची आहेत आणि ही आपल्याली जी ही लक्ष्मी आहे ती आपल्याला खूप साथ देते आणि आपण त्याच्यासोबत खूप प्रवास करतो. त्यामुळे लक्ष्मीची जी आपण जो हार घातलेला आहे लक्ष्मीला, तो कुठे पण पडला नाही पाहिजे असं माझं तर मत आहे. कारण मी तिला लक्ष्मीप्रमाणे मानतो, कारण मला ती खूप साथ देते. 1 वर्ष झालं मला खूप चांगली साथ दिली तिने. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुषारवण हाता, प्रवास सुखाचं होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला, घेर तर टाकला पहिला. देवा काळजी. प्रवास फक्त सुखाचं होऊ दे बस. पाऊस येऊ दे, काही येऊ दे, काय प्रॉब्लेम नाही आहे. सगळं घेतलेलं आहे मी. वातावरण ना खूप भेसळ आहे. कारण कालपर्यंत थंडी वाजत होती सकाळपर्यंत आणि आत्ता गरमी चालू झाली. कारण मी आता खाली उभा होतो फक्त 5 मिनटं, पण एवढं गरम झालं पूर्ण आतमध्ये घाम. हां, आई ग बाबा 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 बाबा. आता विकेंड असल्यामुळे प्लस भरपूर लोकांनी जॉईंट सुट्टी पण घेतली. म्हणजे दसऱ्याची सुट्टी प्लस फ्रायडेला सुट्टी टाकली आहे. सॅटर्डेला मला वाटतं सुट्टी लोकांना, बऱ्याच लोकांना असते. त्यामुळे बरीच लोक बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे 100% कास पठारला मला गर्दी भेटेल. आणि तिकडे काय सिस्टम आहे काहीच माहीत नाही मला. बरेच लोक बोलत आहेत, म्हणजे मित्र माझे बोलले आहेत की
तिकडे तिकीट आहे 50-100 रुपयाची पण तिकीट आहे. काही लोक ऑनलाईन करून जातात, पण ऑनलाईनच्या फंदात मी पडलो नाही आहे, कारण मला मित्र बोलला आहे, माझा एका तिकडे तो मित्र आहे, त्याला मी बोलून ठेवलं आहे. म्हणून बघू, तो जर आला तर खूप हेल्प होईल आम्हाला. आणि आम्हाला म्हणजे सागर पण येतो आहे, माझा जो यूट्यूब फॅमिलीमधला एक मेंबर आहे पुण्यामधला. आणि आम्हाला तो गेली 1-1.5 वर्ष झाली माझे व्हिडिओज बघतो, मला ओळखतो आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळे मला पण खूप भारी वाटतं की मी कोकणातला असून माझे व्हिडिओ पुण्यावाला एक मुलगा बघतोय आणि खूप भारी वाटलं मला. आणि तो खूप माझ्या ग्रुपमध्ये पण जॉईन आहे माझ्या, म्हणजे आम्ही जिकडे जे मदत कार्य करतो अनाथ लोकांना, गरजू लोकांना, जे आम्ही सुरू केले आहे त्यामध्ये तो इन्वॉल्व आहे आणि त्याला पण ती खूप आवड आहे. आणि येत्या 12 तारीखला आम्ही एका आश्रमात आम्ही थोडीशी मदत करणार आहोत. घाई गडबडीत ट्रिप 0 करायला विसरलो. जरा ट्रिप 0 करतो, म्हणजे कसं एक आपल्याला अंदाज येईल बाबा किती किलोमीटर आपली गाडी चालली आजच्या दिवसात आणि किती किलोमीटर कास पठार आहे माझ्या इथून. ठीक आहे, म्हणजे मला वाटतं आता 1-2 किलोमीटर माझी गाडी चालली, ते हिशोबाने आपण चालूया आता. हवा तर अजून येत नाही अजिबात. आणि खाऊन मी काहीच निघालो नाही, कारण एवढ्या सकाळीच निघतो आपण आणि ते घरातल्यांना त्रास द्यायला खूप कसं तरीच वाटतं, कारण ते बिचारे साखर झोपेत असतात आणि त्यात कोण आपली ही घाई. त्यामुळे मी अजिबात कोणाला उठवत नाही. कधीतरी मी चहा बनवतो, नाहीतर मी मस्तपैकी फक्त थोडीशी आपण तोंडात साखर टाकतो आणि बाप्पाचं दर्शन घेऊन निघतो. कारण आपल्यामुळे उगाच त्यांना त्रास नको, आणि आपली घाई गडबड असते. त्यामुळे मी गपचूप सोमडीत उठतो, आंघोळ करतो आणि निघतो. म्हणजे जेव्हा मी राईडला सकाळी निघतो तेव्हा. आणि आता कसं खूप दिवस झाले राईडला गेलो नाही ना, त्यामुळे मला उठायला पण होत नव्हतं सकाळी. तरी पण मी 4:30ला उठलो, आंघोळ वगैरे करून, म्हणजे त्याच्यामध्ये 1 तास जातो आपला सगळं करण्यात. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. अशी सकाळी सकाळीच भक्तिगीतं ऐकत राईड करायला एवढी मजा येते ना मित्रांनो, मी बिलीव्ह नाही करू शकत, एवढी मजा येते. म्हणजे ते वातावरणच वेगळं आहे. म्हणजे सकाळी बाईक घेऊन निघणं मस्तपैकी. मी तर म्हणतो सर्दीमुळे थोडंसं हे होतं, त्रास होतोय मला घशाला. इंटरकॉम ना मी तर म्हणतो बंदच करायचा आणि आपण स्वतः गाणी गुणगुणत अशी राईड करायची. लय मजा येते, खूप मजा येते. फक्त रस्ते चांगले पाहिजेत बस. आता पावसाचं तर वातावरण दिसत नाही आहे आणि थंडीचं पण काय वातावरण नाही आहे. पण जेव्हा थंडी चालू होईल तेव्हा ॲक्च्युली खूप मजा येते राईड करायला, काही बोला. म्हणजे ती थंडीची हु हा करत जी आपण राईड करतो ना, ती मजा वेगळीच आहे. आणि तेव्हा तर ॲक्च्युली राईड जास्त केल्या पाहिजेत थंडीमध्ये. काय झालं इकडे ह्या MIDCतून जायचं म्हणजे ना खरोखर कटकट आहे डोक्याला. म्हणजे मोठा ताप आहे हा. एवढ्या हेवी गाड्यांना ओव्हरटेक करत जाईपर्यंत लय वैताग घेतो बाबा. आणि रोडची हालत बघा काय झाली इकडे स्टार्टिंगलाच. अरे लेफ्ट राईट करत आहे मगापासून. हा एक साईड पकडत नाही. चला पनवेल चैन फिटी रोड खोपोली बरोबर 24 किलोमीटर, मला वाटतं 25 ते 26 किलोमीटर डोंबिवली ते कळंबोली आहे. हा काय ओव्हरटेक केला बघा त्या साल्याने, खतरनाक. बाईक सारखा, जसं आम्ही बाईकवाले कसे झुप करतो तसा केला त्याने. खतरनाक भाई. एक ड्रायव्हर एकदम पोचलेले असतात हा खरोखर. वा क्या बात आहे. पूर्ण खालीच कळंबोली नाका. शी भरपूर घाण वास आला, घाण. शी सकाळी हागला वाटतं कोणतरी. मी याला जाऊ काय, जातो चला. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, कारण मला लांब जायचं आहे म्हणून. भाई साताऱ्याला जायचं आहे, सातारा 5 तास प्रवास आहे. आणि रायडर लोकांचा
हां मीटअप पॉईंट ग्रुप रायडिंग जो मीटअप पॉईंट असतो कळंबोली सर्कल जैनपीटी रोड. ओसाड पडला बिचारा ओसाड बघा कोणी नाही आहे. म्हणजे अजून नाही आज तर ठीक आहे आज शुक्रवार आहे पण मला वाटतं येत्या रविवारपासून आता मला वाटतं बऱ्याच लोकांचे राईड चालू होतील आता. आणि हे ह्याच्यामुळे ना हे काम चालू असल्यामुळे प्रॉब्लेम झालेत बिचाऱ्यांचे. इथे गाड्या लावायला भेटत नाही मग ग्रुपला पूर्ण सगळ्यांना पुढे घेऊन जावं लागतं. त्यामुळे मी माझ्या ह्या राईडला संडेला मी इथेच कुठेतरी ठेवेन. आता हे एवढ्या गाड्या लागल्यात मोठ्या समजा इथे गाड्या लागलेल्या असतील तर मी डायरेक्ट पुढे सांगेन बाबा इथे थांबा म्हणून. मित्रांनो राईडला निघाल्यानंतर सूर्यनारायणचं दर्शन एकदा झालं ना की असं वाटतं बाबा राईडला मी निघालोय आणि आपल्या सूर्यनारायण आपल्याला दर्शन दिलंय मस्तपैकी. खूप दिवसानंतर नारायण आपल्याला खूप दिवसानंतर दिसलेत कारण पावसामुळे ते कधी आपल्याला दर्शन द्यायला आलेच नाहीत. आणि आज खूप कृपा आणि आज दिवस चांगला भेटला मला. आपल्या सूर्यनारायणाचं दर्शन झालं. राईड सेफ आपली स्टार्ट झाली आहे माझी आजची. कुठे काय ट्रॅफिक नाही भेटलं कुठे काय अपघात नाही मला दिसला कुठे सकाळी सकाळी जाताना कुठे कोणाचं काय भांडण तंटा हे नाही दिसलं. ॲक्च्युली सकाळी निघाल्यानंतर एक वेळ बाकी सगळं चालेल पण सकाळीच काही असं विचित्र किंवा काही रोडवर अपघात दिसला तर आपलं काय होतं तो दिवस खराब जातो आणि आपल्या त्या माइंडमध्ये आपल्या डोक्यामध्ये तेच फिरत राहतं. अरे मी सकाळी निघालेलो चारा ते ॲक्सिडेंट झालं खूप आपल्या दिवसभर आपल्या डोक्यात तोच विचार असतो. आणि पण सकाळीच एकदा निघाल्यानंतर 1 तास आपली राईड एकदम मस्त झाली ना सुरळीत की आपलं पूर्ण दिवस आपला छान जातो. आणि असा आजचा दिवस माझा सुरुवातचा मस्त झालेला आहे. आणि आता पुण्याला जाऊन मला नाश्ता करायचा आहे सागरसोबत कारण मला एकट्याला कंटाळा येणार कारण खूप दिवसानंतर मी एकटा चाललो आहे पुण्यापर्यंत. त्यामुळे एकट्याला नाश्ता करायला थोडंसं जीवावर येतं सोबत कोणतरी असलं तर बरं वाटतं. त्यामुळे मी पुण्याला डायरेक्ट नाश्ता करेन जाऊन. आता वाजलेत बरोबर 6:45 वाजलेत. ॲक्च्युली मी 10-15 मिनटं थांबलेलो आता कारण माझा इंटरकॉम अजून कनेक्ट होत नाही. माझा नवीन फोन घेतला आहे त्याला काय समजत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे. असे रोड भेटल्यानंतर काय मी पण ऐकणार नाही माझी बाईक पण ऐकणार नाही. बाई सुसाट 90-100 असं कारण एक तर चैन पॉकेट नवीन आहे खूप दिवसानंतर बाहेर पडली आहे त्यामुळे माईक पण फरफरत असेल आता. त्यामुळे असा रोड भेटला स्ट्रेट आणि एक पण खड्डा भेटला नाही की बाई अशी तर ओ हो झाला स्पीड कमी झाला लगेच. आई असे मोठे गाड्या आल्या की संपला विषय. शांत राहायचं जास्त गडबड करायची नाही आरामात रिलॅक्स. रक्त जरी सळसळत असलं तरी बाईक कंट्रोल करायला आलीच पाहिजे तुम्हाला आणि लिमिटमध्ये. बाबा मला ह्या स्पीडमध्ये मी कंट्रोल करू शकतो हा जर तुमचा आत्मविश्वास असेल तुमच्यावरती तरच गाडी बाईक स्पीडमध्ये पळवा. नाहीतर आता खूप ॲक्सिडेंट होत आहेत आमच्या मुंबई गोवा हायवेला तर जबरदस्त ॲक्सिडेंट होत आहेत. आता रिसेंटली ॲक्सिडेंट झालेला आहे सावंतवाडी झाराप इथे. एवढं बेकार ॲक्सिडेंट झालं आहे की मुंबईला जी जाणारी गाडी होती कार तिने ठोकलंय ॲक्टिवा स्कूटरला आणि त्या स्कूटरवरती 3 मुलं होती मला वाटतं शाळेतून स्कूलमधून जात होती घरी आणि ते बेकार ॲक्सिडेंट झालं आहे. त्यामुळे मुंबई वरून जे जातात ना गोव्या साईडला फिरायला वगैरे ह्या लोकांना काय असतं की तो हायवे मोकळा दिसला की एवढे सुसाट असतात त्यांना ते आजूबाजूला काहीच बघत नाहीत. म्हणजे बाबा इकडून गाव आहेत आपली कारण मुंबई गोवा हायवे नजदीक हायवे जवळ खूप अशी गावं आहेत खूप घरं आहेत त्यांचं येणं जाणं ना रहदारी चालू असते दिवसभरात भरपूर वेळा. त्यामुळे त्यांना चान्सच नाही आहे कुठे. त्यामुळे रोड क्रॉस करूनच त्यांना यावं लागतं. त्यामुळे मुंबई गोवा हायवे जेवढा चांगला आहे तेवढाच बेकार आहे. म्हणून मुंबई गोवा हायवेला 4ही बाजूला लक्ष पाहिजे दोन्ही साईडला. इकडून कुठे गाडी येते काय म्हणजे जेणेकरून जेव्हा गाव येतो तेव्हा तरी नाहीतर खूप बेकार परिस्थिती होणार आहे थोड्या दिवसांनी. एवढे ॲक्सिडेंट मुंबई गोवा हायवेला सध्या होत आहेत. क्या बात आहे. आज बोरघाट एकदम सुटसुटीत आणि मोकळा आहे.
म्हणजे कुठल्या बाईकचा आवाज नाही, घारघूर नाही, ट्रॅफिक नाही, कुठे गाडी अशी उभी नाही आहे मध्येच बंद पडलेली, त्यामुळे मजा आली जरा. आ हा 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 हा. आता एक मोठा ग्रुप गेला बायकरचा, माहीत नाही कुठे गेला. आता कास पठारला गेला असेल मला वाटतं. आता ह्या साईडला तर मला वाटतं बरीच लोक साताऱ्या साईडलाच चालले कास पठारला. पाऊस तर इकडे नाही आहे पण वातावरण थंड आहे. वा मस्त. कारण शेवटी आता लोणावळ्यात घाट चढतोय ना, त्यामुळे ते वातावरण थोडंसं थंड भेटणार. अरे बाबा बाबा क्या मारा रे भाई ये टर्न खड़क भाई. एक नंबर कॉर्नरिंग मैं किया अभी ये. वाह हा 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 क्या बात है बाबा. पाऊस फक्त पावसा येऊ नको रे बाबा खरोखर. आणि बूट बीट एकदम मी पॉलिश केले काल मस्त की चमकवलेत मी रायडिंग बूट. खूप दिवसापासून ते बाहेरच नाही आले ना, तर त्याला असं वाईट 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 असं ते हे आलेली बुरशी होतं ना तसं आलेलं. आणि माझ्या घराकडनं तर काय होत नव्हतं ते पॉलिश, म्हणून मी बाहेर गेलो त्याला मस्त की पॉलिश केलं आणि त्याला मस्त की चमकवले काल जरा. पण आता काय पाऊस आला तर परत चिखल उडणारच आहे. ठीक आहे, बाहेर आल्यानंतर मग आता ते काय टेन्शन नाही घ्यायचं की तो चिखल, पाऊस, ट्रॅफिक ह्याचा विचार न करता. हे बघा हे मामू लोक कुठे चाललेत बघा, तिकडे चालले त्या साईडला. हे असं असतं, नवीन प्रवासी असे असतात, कुठे पण घुसवतात गाड्या. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शिंगरोबा येतो रे बाबा. शतदा प्रेम करावे. अरे वा. 3 1 खंडाळा 6 किलोमीटर बाबू. बाबा 6:30 नाही 6:30 नाही, मला वाटतं 5:30ला घरातून निघालेलो आणि आता मी पोचलोय लगभग म्हणजे पुण्याला आता पोचेनच. नवले ब्रिजच्या इथे अगोदर आणि आपल्याला सागर तिथे भेटणार आहे, म्हणजे आपल्या म्हणजे मला. आणि बऱ्यापैकी पोचलो मी, कुठे थांबलो नव्हतो. पहिल्यांदाच थांबलोय थोडासा, म्हटलं थांबूया जरा गाडी पण थंड होऊ दे. बाकी थोडासा एक फोटो काढायला वगैरे थांबलेलो होतो, पण असं बाईकवरून उतरलं नव्हतं. इंटरकॉम अजून कनेक्ट होत नाही आहे मोबाईलला, काय समजत नाही. नवीन फोन आहे त्यामुळे होत नसेल, म्हणजे तो आता हॉटेलला गेल्यानंतर बघतो. बाकी ना वातावरण छान आहे इकडे, म्हणजे पाऊस अजिबात नाही आहे आणि थंड आहे. अजून तरी पण थंड आहे, मस्त वाटते जरा. त्याच्यामुळे राईड करायला मजा आली. आणि बाईकला थोडासा आराम दिला, कारण चेन पॉकेट नवीनच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि ब्राशचं मी घातलंय चेन पॉकेट, ब्राश कंपनीचं, म्हणजे मला मित्राने सजेस्ट केलेलं, त्यामुळे दिसायला पण छान दिसतं. फक्त आता काय आपल्यावर आहे मेंटेन ठेवायला. चेन पॉकेट लाईफ चांगली यायची असेल तर एक तर क्लीन, मला वाटतं एक 500 किलोमीटरवर मस्तपैकी चेन क्लीन केली पाहिजे. आणि घरी होत नाही चेन क्लीन, कारण माझा एक स्टँड असल्यामुळे ना 1 स्टँडला चेन क्लीन होत नाही. तरी पण मी ब्रश वगैरे घेऊन ठेवलं आहे, चेन क्लीनर आहे, चेन ल्यूब आहे, त्यामुळे ह्यावेळी व्यवस्थित तिला चेन क्लीन वगैरे करून ठेवणार आहे. कारण मला लडाखला जायचं आहे, त्यामुळे लडाखला जाईपर्यंत ही मला अशीच ठेवायची आहे. लडाखवरून आल्यानंतर ठीक आहे, त्यामुळे लडाखला जाऊन येईपर्यंत मला ही चेन ओके ठेवायची आहे. तर आता बाकी वातावरण छान आहे मस्त, आणि रोड पण आता मोकळे आहेत. म्हटलं झाड दिसलं थोडंसं, म्हटलं थांबूया. बॅगमध्ये बॉटल तर नाही आहे पाण्याची, त्यामुळे आता मी पुढे जाऊनच नाश्ता करेन, तिथेच पाणी वगैरे पिन आणि चहा पिन. त्यामुळे आता निघूया. सागर पण आता थोड्या वेळात येईल, कारण आता जस्ट निघालाय घरातून तो, त्यामुळे तो एक 15-20 मिनिटात पोहोचेल त्या इथे. पुणे तिथे काय उणे, ह्या म्हणीचा अर्थ मला अजून समजला नाहीये. प्लीज पुणेकर कोण बघत असाल तर ह्या म्हणीचा अर्थ काय आहे, म्हणजे मला अजूनपर्यंत कळलं नाही. मी बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकलं हे पुणे तिथे काय उणे, म्हणजे काय समजत नाही. काय म्हणजे असेल काहीतरी चांगलाच अर्थ असेल, पण मला माहीत नाही. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून बघू. नक्कीच मला सांगा कमेंट करून काय ह्याचा अर्थ आहे. कारण अशी काही म्हणी आहेत त्यांचे आपल्याला अर्थ पण माहीत नसतं, पण आपलं बोलून जातो आपण, पण आपल्याला अर्थ तर कळला पाहिजे ना त्याचा. पुण्यामध्ये गाडी चालवायची म्हणजे खूप कठीण काम आहे.
चला नवले ब्रिजच्या इथे तर पोचलो आहे आणि सागर मला वाटतं पुढे भेटेल, कारण जेव्हा 1 वर्षापूर्वी आम्ही गेलेलो कोल्हापूर राईड वगैरे जेव्हा केलेली ना, तेव्हा तो त्या हॉटेलमध्ये भेटलेला. ते हॉटेल आहे पुढे, तर मला बोलला त्याच हॉटेलमध्ये या. म्हटलं ठीक आहे चालेल. बरं झालं खाली आहे रोड हा, नाहीतर डायरेक्ट वरून गेलो असतो मी. पोचला पण असेल एवढ्यात, कारण त्याचं पण घर इथून नाही म्हटलं तरी 15 किलोमीटरवर आहे आतमध्ये, त्यामुळे त्याला पण अर्धा तास पाहिजे पोचायला. हो किती वाजले? 9:20 झाले बाबा. लेट झाला, 20 मिनटं लेट झाला मला. चला परत मागे थोडंसं जाऊ, कारण सागर भाऊ बोलतो थोडं पुढे गेलो मी. मला वाटलं जोशी वडेवाल्याच्या इथे येईल, पण हा भाई कुठेतरी मागे उभा आहे आणि मला दिसला नाही. एक तर मोबाईल होल्डर लावला नसल्यामुळे मी काय ते लोकेशनच्या इथे आलो नाही, डायरेक्ट अंदाजावर आलो. कारण मागे थांबलेलो ना, ते मागे होतं हॉटेल, पण ते हॉटेल आता दिसत नाही कुठे, सगळे इकडे तोडफोड झाल्यामुळे. तर हा कुठे उभा आहे? रॉंग साईडने जायचं पण बाबा भीती वाटते. आपल्या डोंबिवलीमध्ये चालून जातं ते, इथे डायरेक्ट अंगावर येतात. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ हो 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 ओ ओ ओ हो. अच्छा इकडे थांबूया. हां चालेल, इकडे आतमध्ये खाली लावू काय? वरच लावूया, असू दे ना, इथे राहू दे. आता फुल एकदम रायडर वाटतो. हां आता कसं वाटतं जरा बाबा राईडला चाललोय कुठेतरी, टॉप बॉक्स वगैरे असल्यामुळे छान वाटतं. पण टॉप बॉक्स हा हे बॉक्सचं घेतलं, बरं केलं. आता कसं बल्की वाटते बघ गाडी, मस्त. हां त्याच्यामुळे छान वाटते. आता बरं गेलं तिकडून मागवलं ते. पुण्यात असं मिळत नाही, चांगलं आहे, मजबूत आहे. पण टॉप बॉक्स पण हालत नाही, म्हणजे ओके आहे. आल्या मित्रांनो पहिल्यांदा आधी घेतली नाश्ता मिसळपाव. झणझणीत म्हटलं पुण्याला आल्यानंतर मिसळपाव खाऊ. आणि सागर भाऊ आलाय, आता टेन्शन नाही. आणि मलाच ॲक्च्युली लेट झाला, आम्हाला खूप लवकर इथून निघायचं होतं, पण इथे पोचायला मला 9:30 वाजले. पण ठीक आहे, आम्ही काही करून आता कवर करणार आहोत. सागर भाऊची FZ मस्त कडक बनवलेली आहे, टुरिंग बाईक झालेली आहे त्याची, कारण हम्पी राईडसाठी तयारी जोरदार चालू आहे. आणि सागर भाऊ वेळ कारण आज माझ्यासोबत आला आहे. आज फ्रायडेला त्याचं सुट्टी नव्हती, पण सुट्टी माझ्यासाठी घेतली, कारण म्हटलं आपण जाऊ एकत्र. आणि त्याला माझ्यासोबत पण खूप दिवसापासून राईड करायची होती, कारण हम्पीला अजून टाईम आहे, तोपर्यंत म्हटलं आपण जाऊन येऊ. बाकी वातावरण इकडे छान आहे, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही पटापट नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर राईड करता करता आपण बोलत जाऊ. त्यामुळे इकडे मी मिसळपाव घेतली आहे आणि सागर भाऊने आपला उपमा घेतला आहे. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी इथे नाश्ता केला. हे सगळं ना काम चालू आहे, हॉटेल छोटे आहे पण चवदार आहे आणि सगळं चविष्ट सगळे पदार्थ आहेत, मस्त आहे. म्हणजे स्नॅक्स नाश्ता करायला एक नंबर आहे हे हॉटेल. कारण आम्ही गावी जाताना ह्याच हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला. जेव्हा आम्ही जानेवारीमध्ये गेल्या वर्षी कोकण राईड केलेली, तेव्हा मला फर्स्ट टाइम सागर भेटलेला. आणि आता 1 वर्षानंतर सागर माझ्यासोबत राईडला येतोय, त्यामुळे भारी वाटतं. आता हम्पीची पण तयारी जोरदार आहे. भावाने नवीन जॅकेट घेतलंय, हेल्मेट घ्यायचं आणि बूट घ्यायचे. बाकी तर बाईक तर त्याची ओके मस्त बनवली आहे. टॉप बॉक्स पण छान घेतलाय आणि बँगलोरवरून हे सगळं ऑर्डर केलंय. टॉप बॉक्स, हे कार्ड, स्क्रॅच गार्ड वगैरे सगळं हे बँगलोरवरून ऑर्डर केलं आणि मजबूत बनवले. आता म्हणजे कसं वाटते, लांबून बघितल्यानंतर FZ वाटत नाही, एकदम वेगळीच बाईक वाटते आणि फुल एकदम रेडी पोझिशनमध्ये आहे हम्पीला जायच्या. त्यामुळे म्हटलं चल माझ्यासोबत सातारा करून येऊ आणि कास पठार, आणि पॉसिबल झालं तर उद्या आम्ही जेजुरीला पण जाणार आहोत. बरे बाबा बाईक मागे घ्यायची, सॉरी बाईक मागे घ्यायची आली ना की हालत खराब होते. नशीब. चला काय झालं? अच्छा मीटर चालू बंद होते, मी घाबरलो. चला बाबा झालं, नाश्ता झाला, पोट भरून मस्त. आता टेन्शन नाही, आता एवढ्यात जेवायचं नाही, डायरेक्ट 2 वाजता जेवायचं. 10 वाजलेत आपल्याला. 125 किलोमीटर अजून इथून कास पठार आहे आणि आपल्याला 2 तासात ते कव्हर करायचं आहे काही करून. आणि साताऱ्याला आपला एक मित्र भेटणार आहे आणि तो पण कैलास भाऊंचा मित्र आहे. म्हणजे माझे मित्र आहेत कैलास भाऊ, डोंबिवलीला राहतात. तर त्यांनी आमची एक सोय चांगली करून दिली आहे की आम्हाला तिकडचं एक त्यांचा मित्र भेटणार आणि तो आम्हाला थोडंसं गाईड करेल.
आणि त्यालाच विचारू आपण की कास पठारची काय इतिहास आहे. त्यामुळे आपल्याला जिकडे जातो त्या ठिकाणचं एक कोणतरी लोकल माणूस भेटला तर चांगलं असतं आणि मग त्यांनाच आम्ही जेवायला वगैरे घेऊन जाऊ. बघू, त्यांचं पण ॲक्च्युली वर्किंग आहे, पण ते बोलले वेळात वेळ काढून मी येईन म्हणून. आता आपल्याला असं जाऊन असं जायचं आहे, उलटं फिरायचं आहे आपल्याला जाऊन. सुंदर असा वातावरण, सुंदर असे रस्ते आणि सुंदर अशी माझी बाईक खूप दिवसानंतर निघाली आहे. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आ आणि खूप दिवसानंतर निघाल्यामुळे मला पण ना एवढी मजा येते चालवायला. वा वा वा, क्या बात आहे. आणि सागर भाऊ खूप दिवसानंतर माझ्यासोबत असा राईडला येतोय. भावाला खूप आवड आहे, काही प्रॉब्लेममुळे थोडासा तो बाहेर पडत नव्हता. आणि ॲक्च्युली कसं पुण्यापासून आणि आपले राईड पण असतात आपले सगळे त्या साईडला, आणि पुण्यावरून त्याला यायला खूप भारी पडतं. नाही तर ॲक्च्युली संडेला त्याने सगळ्या राईड जॉईन केल्या असत्या. सो मला वाटतं आजची रूपरेषा अशी आहे राईडची. पहिल्या आधी आम्ही कास पठार करणार आहोत. कास पठार किती वेळात होतंय माहीत नाही, कारण तिकडची परिस्थिती, गर्दी त्याच्यावर अवलंबून आहे. आणि जर लवकर झालं तर येता येता आम्ही जेजुरी करणार, नाही तर मग डायरेक्ट सागरच्या घरी. आणि उद्या सकाळी उठून आम्ही जेजुरी करून अजून बघू काय स्पॉट झाले तर मग डायरेक्ट मी इथेच पुण्याला जेवणार आणि मग डायरेक्ट मी डोंबिवली. त्याच्यामुळे उद्या लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करायचा आहे मला घरी जायचं, कारण नंतर कसं मला ट्रॅफिक मिळू शकतं. नाही लोणावळ्याला तर एवढं काय ठीक आहे, लोणावळ्याचं तर ट्रॅफिक आता काय रोजचंच झालं आहे. पुढे तर मला कुठे नाही भेटणार ट्रॅफिक, तर त्या हिशोबाने मला जायचं आहे. पण इंटरकॉम अजून माझा कनेक्ट होत नाही. झाला असता कनेक्ट, मस्त गाणी ऐकत गेलो असतो जरा. 500 मीटरचा हा बोगदा आहे बरोबर. वा वा, हा व्ह्यू छान वाटतो बघा, मस्त डोंगर आणि खाली बोगदा आहे. आणि आपल्या बाईक चालले आहेत एफझिम आणि माझी KTM ॲडव्हेंचर. सागर भाऊ काय दिसतो यार, कडक भाई, कडक दिसतोय आज, कारण ते लुक वेगळंच येतं जॅकेट वगैरे घातल्यानंतर. म्हणून त्याला काय बोललो की C30 घेण्यापेक्षा ना हेल्मेटमध्ये पैसे घाल, आणि हेल्मेट चांगलं घे, एक एक्झॉरचं वगैरे कुठलं पण घे, पण चांगलं घे. म्हणजे एकतर सेफ्टीसाठी पण आणि ते लुक वाईज पण, कारण जॅकेटवर ते अजून चांगलं दिसेल. आणि बूट नॉर्मल चांगले येतात आता, मला वाटतं एक 3-3.5 हजार रुपयापर्यंत बूट चांगले येतात. त्यामुळे त्याचा मग पूर्ण तो किट रेडी होईल. बाकी तर त्याने बाईक कडक बनवली आहे, लाईट वगैरे मस्त लावले आहेत. आवड पाहिजे ना भावा, आवड गाईज, आवड पाहिजे, आवड, फक्त आवड पाहिजे, बाकी काय नको. बरोबर सगळी कामं होतात, अशी होतात कामं. फक्त विचार करत राहिलो तर कामं नाही होणार. बाबा बाहेर पडायचं आहे, काय करू, हा रोड असाच आहे, तो रोड खराब आहे, मग तिकडे ट्रॅफिक भेटतं, असे जे कारणं सांगणारे असतात ना ते कधीच बाहेर पडत नाही. ते फक्त कारणं सांगणार. खूप आहेत असे, खूप आहेत. अरे नाही तिकडे नको, तिकडे ना तो रोड खूप खराब आहे रे यार, माझी गाडीची वाट लागणार. अरे मग एवढा विचार, आपल्या महाराष्ट्रात असे जर रोड असते तर मी तो म्हणतोय मग झालं. मग त्यामुळे तो विचार नाही करायचा रोडचा भाऊ. महाराष्ट्रात फक्त आता बाहेर पडायचं, खड्डे बिड्डे बघायचेच नाही इकडे, कारण ते कधी बुजणारे नाही आहेत खड्डे. हा बघा, हा वाला घाट, हा मला वाटतं ह्या घाटामध्ये मी 1 वर्षानंतर येतोय. नाही, जानेवारीमध्ये 1 वर्ष होईल, कारण आम्ही जानेवारीमध्ये कोल्हापूर वगैरे जे केलेले ना बाळूमामा वगैरे, तेव्हा ह्या घाटामधून गेलेलो मी. आणि तेव्हा मी वरती जाऊन एकदम उंचावर जाऊन फोटो काढलेले. अजून टाईम आहे, अजून स्टार्ट नाही झाला आहे. मला वाटतं पुढे गेल्यानंतर स्टार्ट होईल तो बघा, हा वाला. हे बघा वरती गाड्या चालल्यात, म्हणजे आता ठीक आहे गोपुरामध्ये दिसणार नाही तुम्हाला, पण तो वाला मस्त घाट आहे आणि मस्त वळणं आणि एकदम सेफ आहे. म्हणजे असं काही एकदम हार्ड नाही आहे. म्हणजे जसा आपला गगनबावडा पहिला होता तसा नाही आहे. आपला गगनबावडा पहिला तर एकदम खतरनाक होता घाट, जबरदस्त, घाबरायचे लोक तेव्हा. पण मी तो रोड म्हणजे घाट पूर्ण झाल्यानंतर रात्रीचा घाट उतरलोय मी, तो 10-10:30 वाजता. भाई इसको ट्रॅव्हल आवड, डेरिंग. कसं आहे, गाडीवर मी एकदा बसलो ना माझ्या बाईकवर, मग रात्री किती पण वाजू दे, मला कुठे पण जायला सांगा, मी बिंदास जातो. कारण मी असं म्हणतो की हा रथ आहे, रथ हा आपल्याला बरोबर सांभाळून घेऊन जातो, काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे मी आता गावी पण किती वेळा रात्रीचा गेलो, मला अजिबात काही वाईट प्रसंग, वाईट अनुभव आला नाही. ठीक आहे, ते काय म्हणतात, सगळेच वेळ काय चांगले नसतात, पण आपलं अजूनपर्यंत तरी ओके आहे. माझा प्रवास चांगला झाला आहे, असं कुठे काय मोठासा अपघात नाही झाला आहे. देवा काळजी असं म्हणतो आणि मी निघतो बाबा. हा बघा, आता घाट सुरू झाला हा वाला.
ओ ओ ओ ओ ओ पुढचं मला वाटतं एक्सपल्स आहे की हिमालय वाटतं. हिमालय पहिलीवाली हिमालय आहे. त्याला पूर्ण असं बनवून सेफ्टी गार्ड वगैरे जे लावले त्याला ग्रीन कलरचा कलर दिला आहे आणि हेल्मेट पण सेम तसंच आहे आणि टॉप बॉक्स एवढा छोटूसा लावला आहे. छान वाटते पण ठीक आहे. प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने गाडी बनवतो पण चांगली वाटते कुठेतरी. हो 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 काय कोणती सिटी आहे काय माहिती. केवढ्या बिल्डिंग्स आहे बघा. हे बघा समोर तिथून तिथपर्यंत या मधल्या ह्याच्यामध्ये जास्तच बिल्डिंग आहेत. हो 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 कुठली सिटी आहे माहीत नाही. सागरला विचारावं लागेल कुठला तो एरिया आहे. आणि बघा ना फक्त आणि फक्त बिल्डिंग दिसत आहेत मला. माहीत पण ते आयडिया माहीत असेल पण आता ते आठवत नाही नक्की कुठला एरिया आहे तो. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. ढगांचे कसे थर लागलेत बघा. 1 2 3 4 5 मस्त वाटतात बघा. असे 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 लाईन मध्ये मस्त वाटतात बघा. आणि असं वाटतं की मी तिथे चाललोय त्या थरामध्ये. व्ह्यू बघ मस्त वाटतो ना असं. ढग 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 बघ ढग. बरोबर आता वाजलेले आहेत 12 आणि आम्ही वाडे फाटाच्या इथे पोचलो आणि थांबलो इथे कारण याच्यासाठी कारण आपल्या कैलास भाऊंचा मित्र येणार आहे आणि तो आम्हाला गाईड करणार आहे. गाईड म्हणजे आम्हाला ॲक्च्युली सांगणार आहे की कसं जायचं, तिकीट वगैरे कुठे घ्यायची किंवा त्याला जर पॉसिबल झालं तर तो आमच्यासोबतच येणार आहे कारण तो आता म्हणजे ऑन ड्युटी आहे. ॲक्च्युली जो ऑफिसमध्ये आहे तो आता लंच टाईम आहे म्हणून तो येतोय. बघू आपल्यासोबत आला तर चांगलं होईल म्हणजे आमचं काम पटापट होऊन जाईल. कारण आम्हाला तिकडे माहीत पण नाही की तिकीट कसं आहे काय आहे आणि कसं जायचं. तो आला तर काम सोपं होऊन जाईल आणि आपल्याला तिथला एक कोणतरी लोकल माणूस भेटला तर आपल्याला माहिती पण मिळू शकते. त्यासाठी म्हटलं आम्ही त्यांची वाट बघतोय. आता ते 5-10 मिनटात येतील. बाकी इथे वातावरण छान आहे. पुण्यात थंड होतं पण साताऱ्याला थोडंसं गरमी आहे पण इकडे पाऊस तर नाही आहे. मागे आम्हाला थोडा पाऊस भेटला आणि आता थोडंसं वातावरण करतोय पाऊस. हा बघा इकडे पण अजून तर काय आला नाही आहे. आपण रेनकोट वगैरे तर आणलेले आहेत त्यामुळे रेडीमध्ये आहोत आपण फुल. पाऊस आला तरी पण आला नाही तर चांगलं होईल खूप. नाही तर कंटाळा येतो खूप. मला गोप्रो वगैरे सगळंच काढून ठेवावं लागेल. बाकी तर सागर भाऊ एकदम खुश आहे. सागरला बोललोय फक्त आता हेल्मेट एक घेऊन टाक मस्तपैकी. हेल्मेट घेतलं का पूर्ण त्याचं किट छान दिसेल एकदम आणि एकदम प्रॉपर रायडर वाटेल. त्यामुळे आता थांबलोय आम्ही इथे. बघू कधी येत आहेत. वाट लवकर आलं तर बरं होईल म्हणजे कसं आम्ही कास पठाराला जाऊन आल्यानंतर आम्ही जेवण करून मग आपण निघू. पण आता एवढं काही अशी भूक नाही लागली आहे. पहिलं आपण जिथे आलो आहे ज्या कामासाठी ते पहिलं आपण काम करूया. मिलिंद भाऊ आपले आलेले आहेत. तरी कामावरून आलेत. तर तुम्ही पहिलं लंच करणार की फिरून येणार काय करणार? काय करायचं आम्ही जाऊन म्हणजे कसं तिकडे टाइम जाईल आमचा जास्त. हां तिकडे मग लंच करून जाऊया का? आता वाजले 12 वाजले. काय करायचं तरी तुम्हाला तिकडे मिनिमम 3 तास तरी लागतील. 3 तास जातील. तिकडे काय गर्दी आहे खूप? गर्दी नसते तिकडे काय. अच्छा गर्दी नसेल. गर्दी नसते फक्त आपल्या तिकीट काढून जायचं. हां आणि मग दुसरीकडे जायचं तर तेवढंच धरण एक आहे त्या ह्याच्यापासून मग तेवढंच वाटेल तिथे. काय करायचं फिरून आल्यावर फिरून झाल्यावर म्हणजे खूप टाइम लागेल ना रिटर्न येईपर्यंत इकडे. तुम्हाला जायला अर्धा तास आणि यायला अर्धा तास. हां 1 तास झाला. काय तुमचं व्हिडिओ करायचं असेल तिथे 1 तास. थोडंसं खाऊनच लागेल. मग इथे कसं मटण चांगलं कुठे भेटेल खायला? मटण जेवण. मटण खाणार का तुम्ही? नाही मटण जाऊया. वेळ आहे ना तुम्हाला? हा वेळ आहे. एक 15 किलोमीटर आपल्याला जावं लागेल. 15 ते 17 किलोमीटर मटण खायला जेवण भेटेल. चांगलं भेटेल ना? चालेल चालतंय ना? हो चालेल. जेवण चांगलं असेल तर कुठे पण जायचं. तुम्ही येत आहे ना? हा येतो. आणि तिकडे येणार का तुम्ही कास पठारला? तुमच्या संगतीनं तुम्ही या फिरून. मग काय करता तुम्ही? मला आहे मी फ्रीज आहे. मला तसं काय नाही. येतं तर चला आमच्यासोबत जरा आम्हाला थोडीशी माहिती पण भेटेल तिकडची. हा चालेल थँक्यू. हा चला आमच्यासोबतच जेवा. आता जेवला तुम्ही? नाही जेवलो. आमच्यासोबतच जेवा. बरं झालं कारण काय असतं ज्या ठिकाणी आपण जातो ना तिकडचे काही लोक भेटले म्हणजे तिथले त्या गावातले त्या जागेचे म्हणजे त्या जागेची माहिती असणारे तर आपल्याला खूप सोपं पडतं. म्हणजे आपल्याला कसं फिरायला नको कुठे किंवा त्यांच्या थ्रू जरा गेलं तर आपलं सगळंच बरं होतं. आता आपल्याला माहीत पण नव्हतं. मला आता ॲक्च्युली साताऱ्याला आल्यानंतर मला जेवायचं होतं छान मटण म्हणजे मटणाचं जेवण कारण साताऱ्याला खूप मटण भारी भेटतं भाई. त्यामुळे मला ते जेवायचं होतं म्हणून त्यांनाच बोललं. ते बोललं ठीक आहे
जेवण चांगलं भेटेल, फक्त 15 किलोमीटर यावं लागेल. म्हटलं ठीक आहे, 15 काय 30 किलोमीटर पण येईल मी त्या जेवणासाठी. तर मग ते दादा आमच्यासोबत येणार आहेत. तर मग ते बोलले आपल्याला 2-2.5 तास तरी लागतील तिकडे कास पठारला. ते बोलते गर्दी नसते, पण हे आहे ठीक आहे, तिकडे खूप व्हिडिओ बनवणार काही स्पॉट आहेत, त्यामुळे तुम्हाला टाईम लागेल. त्यामुळे ते बरं झालं आपल्याला भेटले, ते आपल्या वेळात वेळ काढून आले. कैलास भाऊंना थँक्यू खूप खूप, कारण त्यांनी हे सगळं कॉन्टॅक्ट करून दिला आमच्याशी. हो 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 बाई, बघतच नाही रे बाबा, ती खतरनाक आली एकदम. नशीब आलं बाबा लवकर एकदा. म्हटलं आता येईल, राहिलं कुठे. जलसागर मटण खायला 15 किलोमीटर आतमध्ये. आय 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 ग बाबा. चला 15 किलोमीटर 15, पण इथे आल्यानंतर तो आस्वाद घ्यायचाच मटणाचा, असं आहे. आणि सुंदर अशी नदी आहे, काही तलाव आहे माहीत नाही, पण खूप शांत मंद गतीने असं पाणी आहे. आणि बरोबर त्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे, खूप सुंदर. चला जेवणाचा आस्वाद घेऊया. मित्रांनो, आम्हाला फायनली मिलिंद भाऊ भेटलेत आणि कैलास भाऊंचं खूप खूप थँक्यू. मिलिंद भाऊ भेटल्यामुळे आमच्या आता कामं कसं सोपं होऊन जाईल. कास पठारला जायचं, कसं जायचं, तिकडे जाऊन कसे पास काढायचे, हे सगळं काम आता आमचं सोपं होईल आणि जलद होईल. नाहीतर आम्ही खूप गोंधळलो असतो. त्यामुळे असं ठिकाणी गेल्यानंतर अशी ओळख असली तर उपयोगाला पडते. त्यामुळे खूप खूप थँक्यू कैलास भाऊ. आता आम्हाला जलसागर म्हणून हा एरिया आहे, तिकडे आम्हाला घेऊन आलेत. आणि हे जलसागर हॉटेल पण इथे एक धाबा हॉटेल असं काहीतरी आहे, माहीत नाही, पण भाऊ बोलले इथे मटण जबरदस्त भेटतं. म्हणून म्हटलं 15 किलोमीटर असू दे, जाऊया. मग आम्ही आता इथे जेवण करून आम्ही जाणार कास पठारला. त्यामुळे आता हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण डोंबिवलीपासून इथपर्यंतचा हा जो भाग पहिला मी संपवतोय. दुसरा भाग आपला येणार आहे कास पठारचा, जो पण काय तिकडचा इतिहास आहे, ती फुलं कशी येतात, अजून किती दिवस ती आपल्याला बघायला भेटेल, हे सगळं तुम्हाला माहिती दुसऱ्या भागामध्ये भेटेल. पण तो नक्की बघा. त्यामुळे हा भाग एन्जॉय केला असेल, आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फक्त एक तुम्हाला एक हॉटेलचा तो एक व्ह्यू दाखवतो आतमध्ये, जेवण वगैरे कसं आहे काय, म्हणजे जर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्ही येऊन जेवू शकता. त्यामुळे ते हॉटेलचं तुम्हाला एक दाखवतो जेवण वगैरे, आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ एंड करतो. पण ह्याच्यानंतरचा व्हिडिओ येईल तो नक्की बघा. आणि उद्या कुठे काय आपली हे आहे रूपरेषा राईडची ती माहीत नाही, ते सागरवरती आहे कसं आहे, कारण आज रात्री सागरकडे मी थांबणार आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ थोडा वेळात संपवतोय, फक्त हॉटेलचा एक नजारा दाखवतो आणि संपवतोय. मित्रांनो, आम्ही आता हॉटेलच्या आतमध्ये आलो. हॉटेल असं आहे म्हणजे असं एक धाबा टाईप आहे, पण एवढं क्लीन आहे. आणि मी फर्स्ट टाईम असं बघितलं की मधला पॅसेज एकदम मोकळा आहे आणि पूर्ण चारी बाजूला ना असं काउंटर कसे असतात छोटे छोटे रूम, तसे त्याने प्रॉपर बनवलेत. आणि त्या छोट्या रूममध्ये 4-4 खुर्च्या वगैरे, म्हणजे 4 ते 5 लोक बसू शकतात. हा बघा, हा पूर्ण एरिया मोकळा आहे. इकडे मेन एंट्री आहे, इथून आम्ही आतमध्ये आलो. इथून आतमध्ये आल्यानंतर इथे सगळं हे मोकळं आहे, पण इथे ड्रिंक अलाउड नाही आहे. फक्त तुम्ही हवं ते मटण मच्छी सगळं भेटतं. आणि इथे हे सगळे काय बघा, इथे छोटे छोटे हे बघा असे 1, 2, 3 असे हे रूम्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळे लोक बसतात. आणि आम्ही इथे बसलो आहे आता. हे बघा ह्या रूममध्ये, दुसऱ्या रूममध्ये तुम्हाला ती छोटी रूम पण दाखवतो कशा आहेत. हे बघा असे रूम आहेत, 4 खुर्च्या आहेत आणि इथे बसायला जागा. आणि इथून आपण ऑर्डर करायची, हे लोक इथून सगळं घेऊन येणार. आणि मस्त आहे, एकदम क्लीन आहे आणि भारी वाटलं मला. आणि प्रॉपर्टी खूप मोठी आहे, मागे पण खूप जागा आहे इकडे, पण ती काही यूज नाही करत. तिकडे सगळे वॉशरूम वगैरे तिकडे आहे, बाकी सगळे इकडे काउंटर आहेत. आणि तिकडे बाहेर पण काय नाही, फक्त इथे मला वाटतं इथे जास्त गर्दी असली तर इथे लोकांना बाहेर बसवतात वाटतं. पण कोणाला आतमध्ये रिलॅक्समध्ये बसायचं असेल तर असे रूम आहे. ते बघा असे. आंबिळी म्हणून आलाय प्रकार, मच्छीचा प्रकार आहे. आणि हे बघा छोटे छोटे आहेत आणि फ्राय करून आणले. म्हणजे आपल्या गावी भेटतात त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे, माहीत नाही, आता खाऊन बघू. पण भाऊ बोलत आहेत खूप चांगले आहेत. त्यामुळे हा एक प्रकार आम्ही पहिला मागवला. त्यामुळे बघू, मस्त दिसतो, एकदम छान छान, एकदम लाल लाल मसाला वगैरे लावून आणलाय. अजून एक सांगू का प्लेट? ही वाली हां ऐकलं आता. अजून हां फ्रायवाली अजून एक द्या. ओके, रसा तर काय आपलं भाकरी भाकरी असली असं मजा आली असते. हो ना,
आले तर जरा बघा ना प्लीज. रस्सा बघा. नाही म्हणून रस्ता तर आहेच, ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यावरून जर भाकरी भेटली मजा आली असती जरा. तयार अजून करण्याची का तयार करण्याची बाकी